जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दिवसीय निषेध धरणे आंदोलन। दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना केलेल्या अमानुष अमानवीय मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व पंतप्रधान यांच्या निवासासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी गेलेले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा श्री राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी व त्यांचे सहकारी यांना शासनकर्त्यांनी त्यांच्याशी अतिशय अमान्य वर्तन करून त्यांना ताब्यात घेतले। या प्रकारच्या निषेधार्थ तसेच जंतर मंतरवरील आंदोलन हुकुमशाही पद्धतीने चिरडण्याच्या हेतूने आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तहसील कार्यालय जळगाव जामोद समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या धरणे निषेध आंदोलन प्रसंगी माझ्यासह बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ॲडव्होकेट ज्योतिताई ढोकणे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ घुटे, सहकार सेलचे प्रदेश सरचिटणीस आसिफ भाई, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष अमर पाचपोर, ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामदर, नगरसेविका सौ संगीताताई भारसाकडे, सौ वैशालीताई तायडे, परवीणताई, काँग्रेस ज्येष्ठ नेते हुसेन डायमंड, माजी नगरसेवक अर्जम घोलप, श्रीकृष्ण केदार, डॉक्टर शाकीर खान, अफरोज भाई, अयाज भाई, एजाज शाह, रतन इंगडे, निलेश तायडे, शमीम भाई, असलम भाई, विलास भारसाकडे, देवीदास सावरकर, समू जहागीरदार, वैभव भाऊ, तुकाराम गटमणे, महेंद्र बोडके, इम्रान भाई, मयूर राऊत, अजय ताठे, सचिन जाधव, सुरेश वानखडे, संजय राखोंडे आदी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जंतर मंतरवर जे शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनावर मोदी शहाच्या दिल्लीच्या पोलिसांनी ज्या पद्धतीनं अमानुष अत्याचार केले त्याचा सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। आपण पाहिलं असेल 32 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। परंतु हे निडर सरकार त्या मागण्या त्या ठिकाणी त्यांची एकच मागणी होती की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जो आहे त्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्याला कारणही होतं की या देशातली नीटच्या परीक्षेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि परत 22 लाख विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परत परीक्षा त्या ठिकाणी द्याव्या लागल्या आणि म्हणून कुठेतरी जबाबदारी म्हणून या ठिकाणी धर्मेंद्र शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानची जबाबदारी आहे। त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे ही न्याय मागणी घेऊन 3 मंडळी विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेली होती। परंतु हे निडर सरकार जे आहे हे त्यांच्या मागण्यातच होत। परंतु आपण पाहत असेल परवाच्या दिवशी ज्या पद्धतीनं अमानुष त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, 14 ते 12, 14, 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः तुटून पोलीस त्या ठिकाणी पडलेले आहेत। RSSचे गुंडे जे आहेत, कारण पोलीस त्या ठिकाणी नव्हते, RSSचे गुंडे त्या ठिकाणी होते, भाजपचे गुंडे त्या ठिकाणी होते आणि अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी लोकशाही मार्गाचं जे आंदोलन होतं ते चिरडण्याचं काम या भाजपच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो। काल राहुलजी त्या विद्यार्थ्यांसाठी नरेंद्र मोदीच्या घराच्या समोर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी पुढे संसदेमध्ये त्या ठिकाणी बोलू देत नाही, पुढं रस्त्यावर बोलू देत नाही आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या घराच्या समोर त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। परंतु आपण पाहिलं असेल संपूर्ण जगानं त्या ठिकाणी पाहिलं की या देशाचा विरोधी पक्षनेत्या त्यांच्यावर कशा पद्धतीनं या ठिकाणच्या पोलिसांनी नरेंद्र मोदी शहाच्या पोलिसांनी कशा पद्धतीनं या देशाच्या नेत्याला कशा प्रकारची वागणूक दिली त्याचा आम्ही निश्चित करतो। आणि आपण पाहिलं असेल की काल परवापासून या राज्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल त्याचे चमचे असतील खोत सारखे तुमचा आपला
सदाभाऊ खोत ते तो या विद्यार्थ्यांना आतंकवादी अतून हाताळकर असेल हे सर्व मंडळी हे जे चमचे आहेत भाजपचे हे त्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम त्या ठिकाणी करून राहिलेलं आहे. त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. या लोकांना कुठेतरी मुख्यमंत्र्याचे मंत्रिपदाचे स्वप्न पडून राहिलेले आहेत आणि म्हणून वारंवार आपण काहीतरी बोललं पाहिजे. या देशातलं वातावरण खराब करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारचे हे चमचे या ठिकाणी करून राहिलेले त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी राहुलजीच्या सन्मानार्थ त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रोजी त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी दिल्ली या ठिकाणी एक शांततेच्या मार्गाने संसदेवर एक आंदोलन म्हणून त्या ठिकाणी प्रोटेस्ट मार्च काढला. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन उपोषणाचं सुरू केलं त्याला संपूर्ण देशभरातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिला. विषय हा होता की आज ज्या पद्धतीनं केंद्रातील भाजप सरकार ही विद्यार्थ्यांची जीवाशी खेळत आहे. कधी नीटच्या परीक्षेत घोटाळा, कधी टीईटीच्या परीक्षेत घोटाळा, 70 पेक्षा जास्त वेळा यांनी हे घोटाळ्यांचं सत्र चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबरीनं ज्यांनी हा पद्धतीनं कारभार केलेला आहे त्या सरकारनं देखील कारवाई झालीच पाहिजे यासाठी सर्व लोकांनी आंदोलन केलं. या प्रोटेस्ट मार्चवर अनेक महिलांवर मुलींवर लाठीचार्ज झाला. डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना, अरे मुलं काय आहे ते काय क्रांतिकारी आहेत तो विचार घेऊन ते पुढे आलेले आहेत पण त्यांना देशद्रोही संबोधल्याप्रमाणे त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. अनेकांचे डोकं फोडले गेले. आज आता मला काही वेळापूर्वी कळलं की त्या प्रोटेस्टमध्ये एका मुलीचा जीव गेला. खरंच ही अतिशय दुःखद बाब आहे. 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या दिल्या नीटच्या परीक्षेनंतर. या सरकारनं संवेदनाहीन सरकार आहे आणि कुठेतरी आता असं वाटायला लागलं की देशातली लोकशाही संपू पावत आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल चालत आहे. म्हणून आम्ही या भाजपच्या मोदी आणि शहा यांच्या या धोरणाविरोधात आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन या ठिकाणी जळगाव जामोद या ठिकाणी केलं आहे. आणि त्याचबरोबरीनं काल राहुलजी गांधी यांनी जेव्हा पीएमओच्या घरासमोर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट चालू असताना पोलिसांनी ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्याला त्या ठिकाणी धक्काबुक्की केली, एक परपटत ओळख नेताना राहुलजीचं रक्त सांडलं आहे. ज्या कुटुंबानं स्वतःची त्या ठिकाणी इंदिराजी गांधी आहेत त्यांनी देशासाठी रक्त सांडलं, राजीवजी गांधी यांनी देशासाठी रक्त सांडलं. आज त्यांच्याच विचारांचा वारसा राहुलजी आणि प्रियंकाजी चालवत आहेत. ते देखील स्वस्थ नाहीत. प्रत्येक सामान्य कार्यकर्ता काँग्रेसचा आज जनतेच्या प्रश्नासाठी हक्कासाठी लढायला रस्त्यावरच्या लढाईवर उतरलेला आहे. अरे मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी।